हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर इथे मी माझा लास्ट व्लॉग जो आहे तो कंटिन्यू करते. हडिंबा टेम्पलनंतर आम्ही गेलो वन विहारमध्ये. तर वन विहारला 50 रुपीज पर पर्सन चार्जेस आहे एंट्री फीज. तर ते लोक बोलतात की आतमध्ये प्राणी आहेत बघण्यासारखे, बट प्राणी वगैरे काहीच नाही आहे. सो तुम्ही वन विहारला स्किप केलं तरी चालेल. तर तिथे आम्ही नंतर जे हिमाचली लोक जे पोशाख घालतात तर तो पोशाख घातला आणि थोडंफार फोटोशूट आणि रील्स घेतले. तर रिद्वीच्या मापाचा आम्हाला बऱ्याच ठिकाणी भेटत नव्हता. एका बाईकडे 2 होते, तर फायनली तिने मग एक द्यायला रेडी सांगितला आणि एक अजून एक छोटी मुलगी होती, एक तिला दिला आणि एक रिद्वीला दिला. तर बरं झालं आम्ही लवकर गेलो, नाही तर रिद्वीला तर ड्रेस भेटलाच नसता रिद्वीच्या साईजचा. तर सगळेजण असे छान रेडी झाले होते. आम्हाला तिघांना एकाच कलरचा घालायचा होता, बट ते भेटलेलं नाही. तुम्ही बघू शकता रिद्वीच्या पाठीमागे एक छोटी मुलगी जी आहे ती घालून फिरते आणि रिद्वी तर खूपच क्यूट वाटत होती आमच्या दोघांपेक्षाही. इकडे एका साईडला रिद्वीचं गेटअप रेडी होत होतं, मी रेडी झालेली होते आणि एका साईडला मिस्टरांचं गेटअप रेडी करायचं चाललेलं होतं. काही नाही, हार्डली 5 मिनिट्स लागतात त्यांना रेडी करायला. फक्त ते पिना वगैरे लावतात आणि खूपच इझी आहे. बट वेअर केल्यानंतर जो लुक येतो तो खूपच छान लुक येतो. आणि तुम्ही बघू शकता सगळेजण आमच्या ग्रुपमध्ये जेवढे लोक आहेत ते सगळे आता रेडी होत होते. त्यानंतर आम्हाला काढायचा होता व्हिडिओ सगळ्यांचा ग्रुपमध्ये. तर या लोकांनी आम्हाला 100 रुपीज पर पर्सन असे चार्ज घेतले. रिद्वीचे देखील तेवढेच घेतले. तर त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप डान्सचा व्हिडिओ शूट केला. सगळ्यांनी पर्सनल फोटो शूट केले, पर्सनल व्हिडिओ वगैरे काढले. तर तुम्ही आमचे व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम पेजवरती नक्कीच बघू शकता. आणि हे आमच्या बसमधले सगळेजण आहे. सगळ्यांनी नव्हतं विअर केलेलं, जे आम्ही होतो 5-6 लोक, आम्ही 5-6 लोकांनीच विअर केलेलं होतं आणि बाकीच्यांनी नव्हतं विअर केलं, ज्याची त्याची चॉईस शेवटी. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो बाहेर आमच्या नेक्स्ट पॉईंटसाठी. तर आता आम्ही इथून जाणार आहोत मॉल रोडसाठी. बट आम्हाला खूपच भूक लागलेली होती, सो आम्ही बोललो की पहिला काहीतरी खाऊया, देन आपण शॉपिंगला जाऊया. तर मॉल रोडला गेल्यानंतर आम्ही ट्राय केलं इथलं जी हिमाचलीची फेमस डिश आहे सिद्धू, ते ट्राय केलं. तर काही नाही, हे इडलीच्या बॅटरसारखंच असतं मला तर वाटते आणि त्यामध्ये काहीतरी ड्रायफ्रूट्स टाकतात असं त्या लोकांनी सांगितलं होतं. तर ते टेस्ट केलं आणि आम्ही शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही आलो हॉटेलवरती आम्ही डिनर केला आणि रेस्ट केला, कारण की आम्ही आज दिवसभर खूपच थकलेलो, काल देखील थकलेलं होतं, त्यामुळे झोप काही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे पटापट डिनर केलं आणि नंतर मग जाऊन झोपलो. त्यानंतर आज आहे डे 2 मनालीमध्ये. तर सकाळी सकाळी आम्ही केलेला आहे ब्रेकफास्ट. आज आम्ही खूप छान छान पॉईंट्सला जाणार आहोत, तर ते तुम्हाला कळेलच अपकमिंग ब्लॉगमध्येच. तर इथे आता आम्ही करत आहोत ब्रेकफास्ट. रात्री जेवल्यानंतर काही शूट नाही केलं आणि शॉपिंगसाठी देखील आम्ही गेलेलो, तिथलं देखील मी काही शूट नाही केलं. मॉल रोड हा सेम टू सेम शिमलासारखाच होता, बट रिद्वी खूपच काल त्रास देत होती, त्यामुळे मी काही शूट नाही केलं रात्रीचं. तर चला, तर मग आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो, मग बघूया आम्ही कुठे जाणार ते. तर आज आम्ही जाणार आहोत स्पिटी व्हॅली, अटल टनल, सिसू आणि सोलंग व्हॅलीला. तर आम्हाला जायचं रोहतंग पासला, बट रोहतंग पासला तिथे स्नो एवढा नाही आहे आणि रोहतंग पासला पर पर्सनला 1000 एंट्री आहे. सो आम्ही रोहतंग पास स्किप केलं, कारण की बर्फात तर खेळायला भेटणार नाही. मग तिथे जाऊन काय फायदा, फक्त थोडासा स्नो जो आहे तो बघायला भेटेल. तो तर इथून देखील दिसत आहे थोडा थोडा, तुम्हाला मी शूटमध्ये दाखवते, तुम्ही बघू शकता थोडाफार बर्फ पडलेला आहे, बट बर्फात खेळायला नाही भेटणार. सो त्यासाठी मग 1000 कशाला खर्च करा. मग त्यामुळे आम्ही रोहतंग पास जे आहे ते स्किप केलं आणि त्याच्या जागी सिसू जे आहे ते चूज केलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आता आम्ही जाणार आहोत अटल टनलला. अटल टनलवरूनच पलीकडच्या साईडला सिसू आहे, तर ते मी तुम्हाला देखील दाखवते. आणि तुम्ही आता बाहेरचं असं अमेझिंग व्ह्यू बघू शकता. सगळीकडे चारी बाजूला डोंगर आणि खूपच उंच आलेलो होतो आम्ही. आणि जसं की सांगितलं थोडाफार स्नोफॉल झालेला आहे. अजून काय स्नोफॉलला एवढी सुरुवात नाही झाली आहे, ते तर डिसेंबर जानेवारीमध्ये सगळ्यात जास्त स्नोफॉल होतो. तर अजून एवढा काही नाही झाला, तशी थोडाफार झालेला आहे. तर आता फायनली आम्ही पोचलेलो आहोत अटल टनलला आणि तुम्ही बघू शकता अटल टनलचा व्ह्यू किती अमेझिंग आहे.
आमचे जे ड्रायव्हर आहे ते सांगत होते अटल टनल बऱ्याच वेळा बंद असतं जेव्हा जास्त स्नोफॉल होतं, त्यामुळे गाड्या पास होत नाहीत. तर तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला अटल टनल बघायला भेटते. ज्यांना स्नो आवडतो त्यांनी स्नोमध्ये येऊ शकता, बट इथे आत्ताच एवढी थंडी आहे तर मी विचार करते की स्नो पडल्यावरती किती थंडी असेल. आणि काही आपल्याला फिरता पण येत नाही, कारण की जेव्हा स्नोफॉल होतं तेव्हा सगळे रस्ते बंद केलेले असतात, मोस्ट ऑफ द रस्ते बंदच केलेले असतात. त्यामुळे मग काय हॉटेलमध्ये राहणं आणि फक्त बर्फात एन्जॉय करणं, मग आल्यासारखं काही बघणं पण होत नाही. तर माझं तर मत आहे तुम्ही जेव्हा याचाल तेव्हा स्नोफॉल नसेल तेव्हाच यावं. आणि लहान मुलं असतील तर ते पण आहे, कारण की काही मुलांना सहन होतं, सहन होत नाही, या पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर अटल टनल आता आमचा बघून झालेला आहे. आता आम्ही एंट्री करणार आहोत अटल टनलमध्ये. तर अटल टनल हा जगातला सगळ्यात मोठा टनल आहे, ज्याची लांबी आहे 10,000 फीट अशी काहीतरी आहे. आणि हा जो टनल आहे तो आर्मीवाल्यांनी बनवलेला आहे आणि खूपच याचा फायदा झाला आहे ॲक्च्युली हिमाचल प्रदेशला. तर हे असे जे आमचे ड्रायव्हरचे आहेत ते आम्हाला सर्व काही सांगत होते. तर खूपच छान एक्सपिरियन्स होता अटल टनलमधून जाणं. हा बराच मोठा टनल होता माझ्या लाईफमधला, तर पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात मोठा आहे, तर मी तर पहिल्यांदाच बघितलं आहे एवढा मोठा टनल. आणि खूपच छान वाटत होता, आम्ही खूपच एन्जॉय केले, आवाज वगैरे काढले टनलमध्ये आणि खूपच मजा आली. तर आता हा टनलचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता थोडा थोडा उजेड दिसतोय, म्हणजे एंडिंग पॉईंट जो आहे जवळ आलेला आहे. तर मी पूर्ण टनलचं नाही शूट घेतलं आहे, फक्त स्टार्टिंग पॉईंट आणि जो एंडिंग पॉईंट आहे त्याचं शूट घेतलेलं आहे. तर आता आपला एंडिंग पॉईंट आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता स्टार्ट करण्यापूर्वी जसा सीन होता तसा बाहेर आल्यानंतर हा वेगळा सीन, म्हणजे एका वेगळ्याच देशात आल्यासारखं फील होतं. बॉर्डर क्रॉस जे करून येतो ते, आणि त्या साईडला वेगळं गाव, ह्या साईडला वेगळं गाव. आणि आता आपण इथून जाणार आहोत सिसूसाठी. तर फायनली आपण आलेलो आहोत सिसूमध्ये आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे नदीचं पाणी. माझं खूप दिवसाचा ड्रीम होता, मी बरेच रील्स बघितलेले की ह्या पाण्यामध्ये जायचं आहे आणि एकदा तरी हातपाय भिजवायचे आहेत. तर फायनली आज ते ड्रीम पूर्ण होणार आहे आणि तुम्ही बघू शकता ही अशी रील तुम्ही बऱ्याच लोकांची बघितली असेल. आणि फायनली हे माझं ड्रीम जे होतं ते कंप्लीट झालेलं आहे. आणि पाणी खूपच थंड होतं आणि इथे आम्ही जवळजवळ 3 ते 4 तास घालवले. मुलांना देखील खूपच मजा येत होती पाण्यात दगडं टाकण्यासाठी. आणि सगळ्यात शांत जागा होती, काही कशाचा गोंधळ नाही, काही नाही. खूपच छान वाटत होतं. रिद्वी तिचं एक्सप्लोअर करत होती, आम्ही आमचं एक्सप्लोअर करत होतो. आम्ही इथे बरेच फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि इथे मॅगी देखील आम्ही टेस्ट केली. म्हणतात ना नदीच्या किनाऱ्यावर मॅगी, माउंटेनची मॅगी टेस्ट केली, तशी इथली देखील मॅगी टेस्ट केली आम्ही. आणि आता पाऊस म्हणजे स्नो पडल्यानंतर पाण्याचा फ्लो आहे तो जास्त होता. आता पाणी खूपच कमी आहे, तरी पण त्यातल्या त्यात जास्त होतं, त्यामुळे आम्ही रिद्वीवर देखील लक्ष ठेवत होतो, कारण की ती अजून लहान आहे, तिला काही एवढं समजत नाही. त्यानंतर जिथले जे मोकळे रोड होते तिथे देखील आम्ही सगळ्यांनी शूट केलं. जे रायडर लोक होते ते बरेच लोक जात होते, लोकल लोक तिथले बाईक घेऊन जात होते. त्यानंतर मग आम्ही तिथे सिसू एक्सप्लोअर केल्यानंतर निघालो आमच्या नेक्स्ट पॉईंटसाठी. आणि हा आहे चंद्रा ब्रिज, जो की तुम्ही बऱ्याच लोकांच्या रायडरच्या रील्समध्ये बघितला असेल, लडाखला वगैरे जाताना. तर हा ब्रिज देखील सेम टू सेम तसाच आहे. इथे बरेच रायडर लोक देखील थांबलेले, बट आमच्या बसमध्ये सगळे असल्यामुळे आमची बस काय इथे उभी नाही केली, नाहीतर आम्ही देखील इथे एखादा व्हिडिओ बनवलाच असता. तर आता आम्ही अटल टनलमधूनच रिटर्न जाणार आहोत. तर आमचा जो नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे सोलंग व्हॅली. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही अटल टनलमध्ये पुन्हा रिएंटर केलेला आहे रिटर्न जाण्यासाठी. आणि पुन्हा सेम टू सेम तोच व्ह्यू. आणि रिद्वी बघा किती खुश आहे ते. आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहे दुसऱ्या गेटमधून. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे सोलंग व्हॅलीला आणि आम्हाला खूपच भूक लागलेली होती. लंच आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. तर इथे आम्ही घेतलेली आहेत भजी. आणि तुम्ही भजीची प्राईस इमॅजिन करू शकता का, 180 रुपयाची भजी आणि हे 50 रुपयाचं सँडविच आहे. म्हणजे हे सगळं खूपच कॉस्टली आहे, बट भूक लागल्यावर आपण काहीच करू शकत नाही. आणि ही आहे पूर्ण सोलंग व्हॅली.
तर सगळे बघा स्नो पडल्यावर इथे खूपच छान दिसते आणि इथे सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात पॅराग्लायडिंग वगैरे. तर आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं. ॲक्टिव्हिटी काही केल्या नाही कारण की 3000 बोलत होते पॅराग्लायडिंगचे आणि स्नो नाही आहे तर मग काहीच फायदा नाही पॅराग्लायडिंग करण्यात. तर काही नाही आहे, आम्ही तिथेच इकडे तिकडे फिरलो, फोटोशूट वगैरे केलं, रील्स बनवल्या भरपूर साऱ्या. आणि त्यानंतर आम्ही तिथली एक टेस्ट केली भेळ, जी तिथली जी फेमस भेळ होती. तर बोललं की चला ते खाऊन बघूया, स्ट्रीट फूड काहीतरी. तसं तर आम्ही घरातून चिवडा देखील बनवून आणलेला होता, बट बाहेर घेऊन येताना आमच्या कधीच लक्षात नाही राहायचं की बसमधून निघताना की हा सोबत घ्यायचं आहे. आणि असं बाहेरचं काही बघितलं की चटपटीत खायचं मन करतं, बट तिथे काही खायचं ह्याचं नाही आहे. मक्याचं कणीस देखील विकायला होतं, बट त्याची प्राईस देखील 150 रुपीज होती. आणि पाणीपुरी होती ती स्वस्त होती, 30 रुपीज होती एका प्लेटची, तर ती स्वस्त होती. तर बाहेर गेल्यावर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात. आणि थंडी असल्यामुळे आम्ही उन्हातच बसलो होतो. उन्हात थोडंफार बरं वाटत होतं आणि हे जॅकेट काढून आले होते, गाडीमध्येच ठेवलेलं होतं आणि परत गाडी लॉक केल्यामुळे परत आणता नाही आलं. सो आम्ही ठरवलं की उन्हातच बसायचं. आणि हा जो ब्रिज दिसतोय तिथे आमचे ड्रायव्हर सांगत होते की टँगो चार्ली मूवीचं जे आहे ते शूटिंग झालेलं आहे, म्हणजे त्या ब्रिजवरती तो दाखवला अगोदर त्याच्यावरती. तर त्यासाठी मी बोलले की चला हे पण शूट करूया. तर गेल्या वर्षी इथे काहीतरी बाढ आलेली होती आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रोडचं नुकसान झालेलं आहे. तर ते देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे शूट करून. बरेच रोड तुटलेले, त्याचं अजून जे काही आहे बांधकाम झालेलं नाही आहे आणि बरीच जीवितहानी देखील झालेली होती. बरेच लोक इथे एक्सपायर देखील झालेलं होतं. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे रोड तुटलेले आहेत आणि अजून देखील ते बांधले गेलेले नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी असे तुटलेले रोड आहेत. आणि त्यानंतर आम्ही खूप सारं एन्जॉय केलं बसमध्ये, खूपच मजा आली. सगळेजण आता तुम्हाला मी सांगते, हे आमच्या सगळ्या बसमध्ये होते. हे भूमिका ताई, ही त्यांची मुलगी परी आणि तो त्यांचा मुलगा, आणि हे आम्ही बसलेलो होतो सेकंड सीटवरती, रिद्वी बी आणि हे मिस्टर. आणि पाठीमागे जे बसलेले होते ते गुरव दादा आणि त्यांची वाईफ. तर ह्यांचा मुलगा हे आहेत भूमिका ताईंचे मिस्टर आणि हे आहेत पायल दीदी आणि त्यांचे मिस्टर. तर गुरवदादांच्या ज्या मम्मी आणि मुलगा होता ते आज नव्हते आले. ते बोलले की आम्ही आज हॉटेलवरतीच रेस्ट करू, त्यामुळे आम्ही लोकच गाडीमध्ये होतो आणि आम्ही खूपच मजा केली गाडीमध्ये. सगळेजण डान्स वगैरे करत होते. नंतर आम्ही रात्री हॉटेलवरती आलो आणि डिरेक्टली डिनरसाठीच गेलो, थोडा वेळ रेस्ट करून. तर डिनर केल्यानंतर आज आमची होती बोनफायर नाईट. पण खूप थंडी असल्यामुळे खाली जायची इच्छाच नव्हती, भलेही बोनफायर असलं तरी. मग बोललं की ठीक आहे, पहिला जेवण करू आणि नंतर बघूया की काय करायचं काही नाही ते. आणि आज होतं चिकन प्याजा. त्यामध्ये चिकन प्याजा एवढं काही खास नव्हतं, बट ठीक आहे, खाल्लं आम्ही. आणि त्यानंतर सुरू झाली आमची बॉनफायर नाईट. तर 1 डेसाठी असते पूर्ण ट्रिपमध्ये, हे कंपनीकडून फ्रीमध्ये असते आणि म्युझिक देखील असतं. तर आम्ही थोडा वेळ तिथे बसलो. तर ज्यांना कोणाला डान्स करायचा आहे ते डान्स करत होते, बट आमच्या ग्रुपमधले जास्त कोणी नव्हते, दुसरेच लोक येऊन डान्स करत होते. आमच्या ग्रुपमधले अर्धे लोक जेवलेले आणि अर्धे लोक रूमवर देखील गेले होते ते. आणि त्यानंतर खूपच थंडी लागायला लागली. सो मग बोललं की नको बाबा, उगाच आजारी पडण्यापेक्षा आपण रूममध्येच गेलेलं बरं. तर असे होते आमचे मनालीचे 2 दिवस. उद्या आम्ही निघणार आहोत पालनपूरसाठी. तर कसे वाटले मनालीचे 2 दिवस कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.